देवाचं आपल्यासाठी नेहमीच एक उत्तम आणि चांगली योजना आहे. देवाने आपल्यासाठी उत्तमातल्या उत्तम योजना, उत्तमातले उत्तम संकल्प आहेत ते परमेश्वराने आपल्यासाठी केलेले आहेत. एका वचनाच्या मध्ये असं दिलेलं आहे की मनुष्याचे विचार आणि परमेश्वराचे विचार याच्यामध्ये जमीन आणि आकाशाचा जेवढा फरक आहे तेवढा फरक मनुष्याच्या विचारांच्या मध्ये आणि देवाच्या विचारांच्या मध्ये आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ह्या गोष्टी वारंवार ह्या गोष्टी प्रतीत केलेल्या आहेत किंवा सिद्ध केलेल्या आहेत देवाने की मनुष्याचे विचार आणि परमेश्वराचे विचार याच्यामध्ये खूप मोठा अंतर आहे, खूप मोठा फरक आहे. हे पवित्र शास्त्राने वारंवार सिद्ध केलेलं आहे. शमूएल संदेष्टा जेव्हा त्याचं पाहून अभिषेक करणारच होता, वचनांच्या मध्ये सांगितले परमेश्वर म्हणत आहे की मनुष्याचं पाहणं आणि परमेश्वराचं पाहणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. वारंवार परमेश्वराने या गोष्टी सांगितलेल्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये. आणि त्यामुळे तुम्ही जसा विचार करताय तसाच विचार परमेश्वर करत आहे. तुम्ही जे प्लान केलेले आहे तेच प्लान परमेश्वराचा आहे. तुम्ही ज्या योजना केलेल्या आहेत त्याच योजना परमेश्वराच्या आहेत. हे गृहीत धरू नका. प्रभूला विचारा, प्रभू तुझ्या इच्छा काय आहेत, तुझ्या योजना काय आहेत, तुझे संकल्प काय आहेत, तुझा माझ्यासाठी काय प्लान आहे. तू बोल प्रभू, कारण तू बोलणारा परमेश्वर आहेस. आणि तो परमेश्वराला समजेल की तुम्ही त्याच्या इच्छा, त्याच्या योजना, त्याचे संकल्प जाणण्यासाठी तहानलेले आहात. त्यावेळेला तो तुम्हाला विदित करेल त्याच्या योजना, त्याचे प्लान, त्याचे संकल्प. कारण मनुष्याच्या विचारांच्या मध्ये मनुष्य आपण परिस्थिती पाहून निर्णय घेत असतोय. मनुष्य आपण एखादी चांगली गोष्ट दिसली की आपल्याला वाटते तीच माझ्यासाठी उत्तम आणि चांगली गोष्ट आहे. परंतु परमेश्वर त्याच्यापेक्षा उत्तम गोष्टी तुमच्यासाठी प्लान करत असतोय. त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. म्हणून परमेश्वर म्हणतोय की तुझ्या योजना, तुझे संकल्प, तुझे विचार यांच्यापेक्षा माझे जे विचार आहेत ते उच्च आहेत, ते हाय आहेत, ते उच्च दर्जाचे आहेत, ते उंच आशीर्वादांचे विचार आहेत. आणि म्हणून प्रत्येक वेळेला आपण परमेश्वराला ग्रहित न धरता आपण स्वतःला नम्र लीन करणं गरजेचं आहे. प्रभू तुझी इच्छा काय आहे, तुझी योजना काय आहे, तुझे संकल्प काय आहेत. आणि परमेश्वर त्या गोष्टी तुम्हाला प्रकट करायला चालू करेल. कदाचित काही विरुद्ध परिस्थितीतून तुम्हाला जावं लागेल, परंतु जेव्हा ते परमेश्वराची इच्छा, योजना तुम्हाला पाहायला मिळेल ती अद्भुत असेल, ती सामर्थ्यशाली असेल, ती गौरवी असेल. स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या प्लाननी, योजनांनी जेव्हा आपण एखादी गोष्ट करतोय आपल्या जीवनामध्ये त्यावेळेला परमेश्वराची उत्तम योजना आहे ती आपण गमावतोय आपल्या जीवनामध्ये, किंवा ती यायला विलंब होतोय. ती मिळवायला आपल्याला पुष्कळ त्रासातून आणि कष्टातून जावं लागतं. परंतु जेव्हा आपण परमेश्वरावरती अवलंबून राहतोय त्या विरुद्ध परिस्थितीमध्ये आणि परमेश्वराला विचारतोय, निर्णय घेतोय, निश्चितपणे विलंब होतोय परंतु ते परमनंट होते, ते चांगलं होते, ते उत्तम होते. आपला परमेश्वर हा घाई गडबडीचा देव नाहीये. आपला देव हा धीराचा देव आहे. आपला देव हा धीराने उत्तर देणारा परंतु कायमचं उत्तर देणारा परमेश्वर आहे. परमेश्वराच्या योजना नेहमी स्टेप बाय स्टेप त्या स्टेपला तुम्ही गेला की तुम्हाला समजते की पुढची पायरी काय आहे ते समजते. दुसरी पुढची पायरी चढला की त्याच्या पुढची पायरी तुम्हाला समजते. परमेश्वर तुमच्या जीवनाचा पूर्ण आलेख तुमच्या समोर ठेवत नाही, परंतु स्टेप बाय स्टेप, पायरी अशा प्रकारे परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करतोय. कारण ख्रिस्ती जीवन हे विश्वासाचं जीवन आहे. आणि मग आपण आपल्या जीवनामध्ये देवाच्या उत्तम इच्छा, देवाच्या उत्तम योजना त्या गमवतोय स्वतःच्या बुद्धीने चालण्याच्या द्वारे. इस्रायल लोक वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा शमूएल संदेष्टा हा वृद्ध झालेला आहे, म्हातारा झालेला आहे, आणि त्या शमूएल संदेष्टाने पूर्ण इस्रायल देशाचं नेतृत्व अतिशय उत्तम प्रकारे, चांगल्या प्रकारे केलं असं वचनांच्या मध्ये दिलेलं आहे. आणि मग आता तो वृद्ध झाल्यानंतर इस्रायल लोक आहेत ते काळजी करत आहेत की आमच्या देशाचं भविष्यामध्ये काय होणार, आमच्या देशाचं भविष्य कसं चांगलं होणार हे त्यांना समजत नाहीये. आणि मग ते इस्रायल लोक आहेत ते शमूएल संदेशाच्या घरी गेले आणि शमूएल संदेशाला म्हणत आहेत, महाराज इतकं वर्ष तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे आमच्या देशाला नेतृत्व केलेलं आहे, चांगलं सांभाळलेलं आहे. आता तुम्ही आमच्यासाठी, तुम्ही वृद्ध झालाय, तुम्ही मेल्यानंतर किंवा तुम्ही स्वर्गात देवाजवळ गेल्यानंतर आमच्या देशाचं नेतृत्व कोण करणार. आणि मग ते सगळे लोक
वडील लोक आहेत ते एकत्र आले आणि त्यांनी देवाच्या जवळ हट्ट धरला, शमूएलाच्या जवळ हट्ट धरला की आमच्यासाठी राजा नेम, आमच्यासाठी राजा नेम, आमच्यासाठी राजा नेम. आणि हे ऐकून शमूएलाला फार वाईट वाटलं, दुःख झालं. तो देवाच्या जवळ गेला आणि तो देवाला म्हणत आहे की परमेश्वरा, ह्या लोकांना तू राज्य करत आहेस, तू राजा म्हणून यांना नको आहे, परंतु त्यांना एक व्यक्ती म्हणून राजा पाहिजे. आणि परमेश्वर म्हणला, त्यांनी तुला नाकारलं नाही, परंतु त्यांनी मला नाकारलेलं आहे. परंतु आता त्यांनी राजा मागत आहेत, त्या प्रकारे आपण त्यांना एक राजा देऊया. याचा अर्थ काय आहे की परमेश्वराची इच्छा नव्हती की त्यांना राजा द्यायला पाहिजे लगेच लगेच राजा द्यायला पाहिजे, ही देवाची इच्छा नव्हती. देवाने त्यांच्यासाठी काहीतरी उत्तम प्लॅन केलेलं होतं, चांगलं प्लॅन केलेलं होतं आणि त्या प्लॅन पर्यंत, त्या योजनेपर्यंत त्या लोकांनी थांबावं अशी त्याची इच्छा होती. परंतु ह्या लोकांनी वचनात सांगितलेलं आहे की त्यांनी हट्ट धरला की आम्हाला राजा पाहिजे. देवाची वेळ अजून यायची आहे आणि त्या वेळेच्या अगोदर ह्यांनी हट्ट धरला की आम्हाला राजा पाहिजे. आणि मग परमेश्वर म्हणला, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण एक राजा नेमूया. पहिले शमूएल याचा 8वा अध्याय आणि 21 आणि 22 वचन आपण वाचूया. वचनात सांगितलंय की इस्रायल लोक देवाजवळ हट्ट करत आहेत की आमच्यासाठी एक राजा नेम, आमच्यासाठी एक राजा नेम, आमच्यासाठी एक राजा नेम. आणि त्याच्या अगोदरचा अध्याय जर तुम्ही वाचला 8व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं की देवाची इच्छा नव्हती. देवाला हे ऐकून फार वेदना झाल्या, देवाला हे ऐकून फार दुःख झालं असं वचनात दिलेलं आहे. आणि मग तो म्हणला की ठीक आहे, ह्यांनी हट्ट करताय तर यांच्यासाठी आपण एक राजा नेमूया. आणि मग शमूएलाला त्याने सांगितलं की यांच्यावरती एक राजा नेम, मी सांगेल त्या व्यक्तीला यांच्यावरती राजा कर. वास्तविकता परमेश्वराची इच्छा नव्हती, ही प्राथमिक देवाची इच्छा नव्हती की शौल त्यांच्यासाठी राजा असायला पाहिजे, ही देवाची पहिली इच्छा नव्हती. परंतु इस्रायल लोकांनी हट्ट केल्यामुळे परमेश्वराने नाईलाजास्तव त्यांच्यासाठी एक राजा नेमला, त्यांच्यासाठी एक राजा निवडला. आणि मग वचनात सांगितलेलं आहे की एक बन्यामिनी कुळातला एक व्यक्ती होता, किश नावाचा, जो पराक्रमी होता. त्याचा मुलगा शौल हा देखणा होता, तो उंच होता, सगळ्या इस्रायल लोक फक्त त्याच्या खांद्याला लागत होते, असं त्याचं वर्णन केलेलं आहे शौल. आणि हा शौल जो आहे याला परमेश्वराने इस्रायलाचा राजा म्हणून निवडलं, पहिला राजा, इस्रायलाचा पहिला राजा म्हणून निवडलं. ज्या व्यक्तीला देवाने इस्रायलाचा राजा म्हणून निवडलेला होता, जो परमेश्वराच्या मनामध्ये होता, तो राजा अजून तयार होत होता, तो लहान होता. कदाचित ज्या वेळेला देवाने शौलाला इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक केला, त्यावेळेला दावीद आहे तो अतिशय लहान असेल, 4-5 वर्षाचा असेल. परमेश्वर जेव्हा स्वर्गातून बघत आहे की शमूएल संदेष्टा म्हातारा होत आहे, आता ह्याच्यानंतर मला दावीदाला इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक करायचा आहे. देव प्लान करत आहे, देव योजना करत आहे की दावीदाला मी इस्रायलाचा राजा करणार आहे. देवाने एक प्लान केलेला आहे इस्रायल लोकांसाठी. परमेश्वराने तुमच्यासाठी एक प्लान केलेला आहे, जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, जे त्याच्या मर्जीनुसार आहे. त्याने एक उत्तम योजना केलेली आहे, परंतु ती योजना अजून आकारास येत आहे. जोपर्यंत ती योजना आकारास येत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरती विश्वास ठेवून धीर धरा, तोपर्यंत तुम्ही वाट पहा, तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करा आणि योग्य वेळेला परमेश्वर तुम्हाला ती योजना स्पष्ट करेल, प्रकट करेल आणि तुमच्या समोर ती योजना मांडेल. तोपर्यंत तुम्ही विश्वास ठेवणं, धीर धरणं गरजेचं आहे. परंतु वचनात सांगितलेलं आहे की दावीद लहान आहे, परमेश्वर स्वर्गातून बघत आहे, हा वाढायला पाहिजे. आणि तोपर्यंत शमूएल राज्य करणार, शमूएल न्यायनिवाडा करणार, शमूएल त्या आत्मिक नेतृत्वामध्ये त्या देशाला चालवणार. त्याच्या अगोदर इस्रायल लोक शमूएलाच्या जवळ गेलेत आणि म्हणत आहेत की आमच्यासाठी राजा नेम, आमच्यासाठी राजा नेम. परमेश्वराने दावीदाकडे बघितलं, दावीद अजून लहान आहे, त्याला तर आता राजा म्हणून अभिषेक करू शकत नाही, अजून पुष्कळ वेळ आहे. आणि मग त्यांनी हट्ट केल्यामुळे परमेश्वर म्हणला, ठीक आहे, माझी जी उत्तम योजना त्यांच्यासाठी आहे ती योजना मी काही वेळासाठी बाजूला ठेवतो आणि त्यांच्या हट्टाप्रमाणे त्यांना एक राजा देतो. म्हणजे परमेश्वराचा जो ए प्लान आहे, जो उत्तम प्लान आहे, तो बाजूला झाला आणि परमेश्वराचा जो बी प्लान आहे तो त्या ठिकाणी काम करू लागला. आपल्या हट्टामुळे, आपल्या उतावीळपणामुळे परमेश्वर कदाचित ए प्लान बाजूला ठेवतोय आणि बी प्लान तुम्हाला देतोय. हालेलुया. ते बी प्लान आहे ना, त्याच्यामध्ये त्रास आहे, त्याच्यामध्ये देवाची शांती नाही. कारण स्वतःच्या बुद्धीने तो प्लान आपण निवडलेला आहे, स्वतःच्या मनाने तो प्लान आपण निवडलेला आहे.
स्वतःच्या हट्टाने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या बुद्धीने तो प्लान निवडलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की परमेश्वराने त्या परिस्थितीत तुम्हाला सोडलेला आहे, तुम्हाला टाकलेला आहे. परमेश्वर तरी देखील तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही देवाचा करार पाळताय, देवाच्या वचनांच्या मध्ये राहताय, तर निश्चितपणे परमेश्वर त्यातून देखील तुम्हाला बाहेर काढेल आणि एक प्लान मध्ये आणायचा प्रयत्न करेल. परंतु देवाची पहिली तुमच्यासाठी इच्छा नाही की तुम्ही स्वतःच्या बुद्धीने स्वतःचे निर्णय घ्यायला पाहिजे. त्या इस्रायल लोकांनी हट्ट केला. परमेश्वर नेहमी स्वतःच निवडलेला व्यक्तीला शोधतोच. हालेलुया. परमेश्वर नेहमी स्वतः जेव्हा जेव्हा इस्रायल लोकांनी हट्ट केला, परमेश्वराने खाली बघितलं, कोण आहे योग्य व्यक्ती ज्याला मी इस्रायलाचा एक राजा म्हणून अभिषेक करेन. आणि मग परमेश्वराचं लक्ष त्या किश नावाचा जो व्यक्ती आहे, त्याचा मुलगा शौल आहे, त्याच्याकडे गेला. आणि मग परमेश्वराने त्याला सांगितलं शमूएलाला की त्याला तो अभिषेक करतो, इस्रायलाचा राजा होईल. आणि तो शौल आहे, तो एवढा नम्र होता असं लिहिले सुरुवातीला, की जेव्हा शमूएलाने त्याच्या डोक्यावरती तेल ओतलं, त्यावेळेला तो म्हणला की माझी काही लायकी नाहीये राजा होण्याची. मी तर इस्रायलाच्या 12 कुळांच्या पैकी सगळ्यात कनिष्ठ कुळातला मी आहे, सगळ्यात खालच्या कुळातला मी आहे, आणि माझं राजा होण्याची, या लोकांचं आधिपत्य करायची माझी लायकी नाहीये, माझी पात्रता नाहीये. अशा प्रकारे तो म्हणला, त्यानं अशा प्रकारे तो म्हणायला लागला. आणि मग पुढे जेव्हा तो राजा झाला, त्यावेळेला त्याने स्वतःची मनमानी करायला चालू झाली. जेव्हा देव आपल्याला आशीर्वादित करणार असतोय, जेव्हा देवाचे आशीर्वाद आपण पाहतोय आपल्या जीवनामध्ये, त्यावेळेला आपण नम्र होतोय, लीन होतोय. देवा मी लायकीचा नाही, मी पात्रतेचा नाहीये. परंतु वास्तविक ते आशीर्वाद जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतात, त्यावेळेला आपण परमेश्वराला वेळ देणं सोडायला चालू, वेळ न द्यायला चालू करतोय. चर्चला जायचं बंद करतोय. देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं उठणं आहे ते कमी व्हायला चालू होतंय. का? कारण पहिल्यांदा त्या गोष्टी नव्हत्या आपल्या जीवनामध्ये, पण देवाने त्या गोष्टी मनात दिलेल्या आहेत. आपण सुरुवात चांगली करतोय, देवा मी खूप आभार आहे कारण तू मला खरंच लायकी नाही, माझी पात्रता नाही देवा, ह्या गोष्टी तू माझ्या जीवनामध्ये केलेल्या आहेत. पण वास्तविकता जेव्हा सातत्याने आपण त्या आशीर्वादांच्या मध्ये चालतोय, त्यावेळेला ते आशीर्वाद देणारा परमेश्वर आपण त्याला विसरतोय. वचनात सांगितलेलं आहे की शौल आहे, तो देवाने दिलेले आशीर्वाद आहेत ते विसरला आणि स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या योजनेने तो चालू लागला. आणि मग परमेश्वर म्हणला की तुला मी या राजपदावरून काढून टाकलेला आहे. पहिली गोष्ट या नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला सांगत आहे, देवाचा आत्मा तुम्हाला सांगत आहे, नेहमी परमेश्वराचा जो उत्तमातला उत्तम प्लान आहे त्याची वाट पहा. परमेश्वराच्या उत्तम प्लानची, उत्तम योजनेची वाट पहा. आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय कुठल्याही व्यक्तीला केंद्रित घेऊ नका, पण देवाला सेंटर ठेवून, देवाला केंद्र ठेवून तुम्ही तुमच्या जीवनाचे निर्णय घ्या. कदाचित तुमच्या निर्णयामध्ये तुमच्यासोबत कोण उभा राहणार नाही, सगळे तुमच्या विरोधामध्ये असतील, परंतु मला खात्री आहे काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर जेव्हा ते देवाचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये पाहतील, त्यावेळेला ते सगळे लोक जे विरोधामध्ये आहेत ते तुमच्या बाजूने उभे राहतील. परंतु जर आज तुम्ही जर निर्णय घेतला, लोकांच्या फेवर मधला निर्णय, स्वतःच्या बुद्धीचा निर्णय घेतला, तर जे आज तुमच्या सोबत आहेत त्यांना देखील तुम्ही गमवाल. 2026 हे एक देवाचा आवाज ऐकण्याचं वर्ष आहे. देवाचा आवाज ऐकून पुढे जाण्याचं वर्ष आहे आपल्या जीवनामध्ये. जर तुम्ही देवाशी जोडला, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवला, परमेश्वर हा बोलणारा देव आहे. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देणार, गुप्त आणि गहन गोष्टी आहेत त्या मी तुला प्रकट करणार. आपला देव बोलणारा देव आहे. जर तुम्ही देवाशी एकरूप राहिला, प्रामाणिकपणे देवाचा शोध केला, तर निश्चितपणे परमेश्वर तुम्हाला त्या उत्तम योजना ज्या तुम्हाला माहित नाहीत त्या तुम्हाला प्रकट करेल. कारण देवाच्या जवळ तुमच्यासाठी एक प्लान नेहमी तयार आहे. तो एक प्लान जरी आता तुम्हाला दिसत नाही, परंतु तुम्ही वाट पहा त्या प्लानची, देवाशी जोडले जा, देवाच्या वचनाच्या अधीनतेमध्ये जीवन जगा, आणि तो एक प्लान आहे तो निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये सिद्धी जाणार. इस्रायल देशाचे 40 वर्ष वाया गेले ह्या हट्टामुळे. 40 वर्ष त्या शौलाने राज्य केलं असं वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. देवाने एक योजना केलेली, एक प्लान केलेलं, त्या प्लान पर्यंत हे लोक थांबू शकले नाहीत. आणि मग जेव्हा शौल बदलणारच नाही हे कन्फर्म झालं, त्यावेळेला देवाने मग शमूएलाला सांगितलं, जा
ईशायाच्या 8 मुलांच्या पैकी एकाला जाऊन तू अभिषेक कर, कारण तो माझं निवडलेलं पात्र आहे, त्याला इस्रायलाचा भावी राजा म्हणून अभिषेक कर. आणि तो लहानच असताना वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे की त्याला अभिषेक करण्यात आला इस्रायलाचा राजा म्हणून. आत्मिक जगतामध्ये त्याला राजपद आहे, दाविदाला ते मिळालं. तिथून पुढे परमेश्वराचा आत्मा जोराने दाविदाच्या साई संचार करू लागला आणि दाविदाचं राज्य, हालेलुया, ते उत्तम राज्य आहे. म्हणून वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे येशूचं राज्य आहे, त्याची दाविदाच्या राज्याची तुलना केलेली आहे. दाविदाच्या सिंहासनावरती बसून तो राज्य करेल असं येशूविषयी दिलेलं आहे. दाविदाच्या घराण्यातून एक व्यक्ती आहे, तो जन्मेल आणि तो इस्रायलावरती राज्य करेल, युगानुयुगाचं शांतीचं राज्य करेल. दाविदाच्या राज्याची तुलना आहे ती येशूच्या राज्याशी केलेली आहे. कारण दाविदाच्या राज्यामध्ये इस्रायलामध्ये आशीर्वाद होते. दाविदाच्या राज्यामध्ये इस्रायलामध्ये देवाचं नाव नेहमी उंच होतं. जेव्हा दावीद पदावरती राज्य करू लागला, वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे देवाच्या कराचा कोष जो लांब पडलेला होता त्या दाविदानं तो आपल्या दावीदपुरामध्ये नगरामध्ये आणला, वाजत गाजत आणला. आणि वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे तो म्हणाला की मी माझ्या देवाला देवाच्या कराच्या कोशाला कणातींच्यामध्ये पडद्यांच्या मध्ये ठेवणार नाही, परंतु मी माझ्या देवासाठी कायमस्वरूपी युगानुयुग एक मंदिर बांधणार. ते दाविदाचं राज्य आहे, ज्या ठिकाणी देवाचं नाव नेहमी उंच केलं जातं, युगानुयुग गौरवलं जातं. ते दाविदाचं राज्य आहे. ते देवाची तुमच्यासाठी उत्तम चांगली योजना आहे. दाविदाच्या राज्यामध्ये वचनाच्या मध्ये सांगितले कोणावरही अन्याय होत नव्हता. दाविदाच्या राज्यामध्ये सगळे सुखी होते, समाधानी होते, कारण त्यांचा जो राजा आहे तो देवाचं भय बाळगून चालणारा होता. दाविदाच्या राज्यामध्ये कुठल्याही शत्रूची इस्रायलाकडे वर मान करून पाहायची हिंमत देखील नव्हती, कारण साक्षात जिवंत देव यहोवा परमेश्वर दाविदाच्या संगतीने सोबती होता. ते देवाचं उत्तम प्लान, देवाची उत्तम योजना या इस्रायल लोकांच्यासाठी होती. परंतु इस्रायल राष्ट्राला काही काळ त्यातून जावं लागलं, पराजयातून जावं लागलं. वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे बलिष्ठाने हरवलं शौलाच्या पुत्राला हरवलं, ते मरण पावले असं वचनाच्या मध्ये सांगितलेलं आहे. बलिष्ठांचा विजय झाला आणि शौल आहे तो मरण पावला. देवाच्या उत्तम योजना ज्या आहेत त्या नेहमी, पहिली गोष्ट आज देव तुमच्याशी बोलत आहे या 2026 मध्ये जे देवाचं उत्तम योजना आहे ते उत्तम योजना देवाला विचारा आपल्या जीवनामध्ये. देवा तुझं उत्तम प्लान, देवा तुझं उत्तम योजना काय आहे. प्रार्थनेत राहा, देवाच्या उपस्थितीमध्ये बसा, वचन वाचा, निश्चितपणे देव तुम्हाला त्याच्या उत्तम योजना त्या प्रकट करणार. देव त्याच्या आवडीच्या लोकांना नेहमी निवडतोय, हालेलुया. कुठून पण शोधून काढतोय, कसं पण शोधून काढतोय. त्या ठिकाणी कोणी असं असेल की ज्याचं हृदय देवाकडे लागलेलं आहे, ज्याचं लक्ष देवाकडे लागलेलं आहे, जो चर्च सुटल्यानंतर देखील आपल्या सगळ्या कृती देवाला भिवून वागत आहे, देवाच्या वचनांच्या मध्ये चालत आहे, तो कुठे जरी कोपऱ्यात गेला, कुठे जरी गेला तरी परमेश्वर त्याला तिथून वळून आणणार आणि त्याला पुढेच बसवणार. दावीद जंगलात भटकत होता पण त्याला वळून आणण्यात आलं आणि त्याला म्हणलं तू इस्रायलाचा राजा आहेस. आणि जे तिथं होते उपलब्ध त्यांना घालवलं, त्यांना म्हणलं तुम्हाला कोणालाच देवाने निवडलं नाही. देवाच्या उपस्थितीकडे, देवाच्या सानिध्याकडे तुमचं नेहमी लक्ष असायला पाहिजे, आपलं लक्ष असायला पाहिजे. देव नेहमी उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुमच्यासाठी करणार. देव उत्तमातले उत्तम प्लान, योजना तुमच्या जीवनामध्ये सिद्धीस नेणार. दुसरी गोष्ट वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे की हा जो शौल आहे त्याची गाढवं आहे ती हरवली. ह्या शौलाच्या वडिलांच्याकडे काही गाढवं होती आणि ती चरायला गेलीत आणि ती गाढवं कुठे हरवलीत, कुठे सापडून झालीत. हा शौलाच्या वडील जो किश आहे त्याने शोधाशोध केली परंतु त्याला सापडली नाहीत. आणि मग तो आपला मुलगा शौल्याला म्हणत आहे की तू जा आणि आपली गाढवं आहे ती शोधून आण, गड्याला सोबत घे आणि त्या गड्याला घेऊन तू गाढवं आहे ती शोधायला जा. आता हा शौल आणि जो त्याच्यासोबत गडी आहे ते गाढवं शोधायला निघून गेले. वचनांच्या मध्ये असं सांगितलेलं आहे, आपण वाचा 9 अध्याय 4 आणि 5. दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे या ठिकाणी, शौल आहे त्याचे गाढवा हरवली आणि आता तो गाढवा शोधायला गेलेला आहे. त्यानं 5 प्रांत आहे ते शोधून काढले. पहिल्यांदा तो गेला इफ्राईम प्रांतामध्ये, त्याला गाढवं सापडली नाहीत. दुसऱ्यांदा तो गेला शालीम प्रांतामध्ये, तिथं त्याला गाढवे सापडले नाहीत. तिसऱ्यांदा तो गेला शालिशा प्रांतात गेला, तिथे त्याला गाढवं सापडली नाहीत. त्यानंतर तो मग बन्यामीन प्रांतामध्ये गेला, तिथं पण त्याला गाढवे सापडले नाहीत. आणि मग शेवटी तो 5वा प्रांत सूप प्रांतामध्ये आलेला आहे. आणि मग सूप प्रांतामध्ये त्याने सगळीकडे शोधाशोध केली तरी देखील त्याला त्याची गाढवं सापडली नाहीत.
आणि मग ह्या सूप प्रांतामध्ये आल्यानंतर त्याला गाढवे सापडले नाहीत. त्यावेळेला त्याचा जो गडी आहे त्याला गडीला तो शौल म्हणत आहे, गाढवांची चिंता सोडून कदाचित आपला वडील जो आहे, माझा वडील माझीच काळजी करेल, चल आपण आपल्या घरला परत जाऊया, गाढवांच्या पेक्षा मी त्याला अतिशय प्रिय आहे. आणि तो असं म्हणत असतानाच तो जो व्यक्ती आहे, जो गडी, तो त्याला म्हणत आहे की आपण असं करूया, घरी जाण्याची ऐवजी आपण या ठिकाणी देवाचा एक सेवक आहे, जो संदेष्ट आहे, ज्याची मान्यता आहे, ज्याच्याशी देव बोलतो, त्याला आपण विचारूया, त्या संदेशाला जाऊन विचारूया की आमची गाढवं कुठे गेली. तो निश्चितपणे सांगेल आपल्याला. आपल्या जीवनामध्ये आपण सगळीकडे शोधतोय आपल्या जीवनाच्या प्रश्नांची उत्तरं. इकडे जातोय, वचनात सांगितलेलं आहे, जी रक्तस्रावी स्त्री होती ती सगळीकडे फिरली, तिनं होतं नव्हतं धन सगळं विकून टाकलं. जेव्हा तिला कुठेच यश आलं नाही, कुठेच आरोग्य मिळालं नाही, शेवटी तिला समजलं की या ठिकाणी येशू संदेश आरोग्य देतोय, त्याच्याजवळ आपण जाऊया. आपण अनेक ठिकाणी प्रयत्न करतोय, आपल्याला यश कुठंच येत नाही, आणि मग शेवटी आपण म्हणतोय चला आपण आता शेवटी प्रार्थना करूया, आपण देवाजवळ जाऊया, प्रभूजवळ जाऊया, तिथंच आपल्याला उत्तर मिळणार. डॉक्टर पण म्हणतात दवा की नाही, दुआ की जरूरत आहे. सगळ्यात शेवटी थकल्यानंतर येशूचे शिष्य वल्ले मारत आहेत, त्यांना यश आलं नाही, पाणी मात्र वरती चढत आहे, नाव बुडत आहे, आणि मग सगळ्यात शेवटी त्यांच्यातल्या एकाला लक्षात आलं, अरे येशू आपल्या सोबत आहे, आणि तो गेला धावत. अहो गुरुजी झोपलाय कशाला, उठा. जेव्हा त्यांनी वल्ले मारून दमले, त्यावेळेला त्यांनी येशूच्या जवळ आले. तसं यांनी सगळीकडे गाढवं शोधली, त्यांना कुठंच मिळालं नाही, आणि मग शेवटी याच्या लक्षात आलं की आपण ह्या नगरात इथे एक देवाचा व्यक्ती राहत आहे, त्याच्याकडे आपण जाऊया आणि तो आपल्याला मार्गदर्शन करणार. त्या नगराचं नाव आहे सूप नगर. तो म्हणत आहे ह्या नगरामध्ये, ह्याच प्रांतामध्ये तो देवाचा सेवक, देवाचा संदेष्टा राहत आहे, त्याच्याकडे आपण जाऊया. ते गाढवं शोधत अशा एका ठिकाणी आले की ज्या ठिकाणी देवाचा संदेष्टा राहत होता, देवाची उपस्थिती असलेल्या ठिकाणी ते आले. तुम्ही आज तुमच्या समस्यांच्या मध्ये असाल, तुमच्या दुःखांमध्ये असाल, तुमच्या त्रासांमध्ये असाल, तुमच्या क्लेशांमध्ये असाल, आणि सगळीकडे तुम्हाला निराशा येत असेल, परंतु आज तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात. आज तुम्ही अशा ठिकाणी आलेला आहात की ज्या ठिकाणी परमेश्वर तुमचं भवितव्य बदलणार आहे, आणि त्या ठिकाण हाऊस ऑफ गॉड म्हणजे देवाची उपस्थिती असलेलं ठिकाण आहे, देवाचं सानिध्य असलेलं ठिकाण आहे. शौल सगळीकडे फिरला आणि तो अशा ठिकाणी आला, त्या ठिकाणी तो नोकर म्हणत आहे या ठिकाणी एक देवाचा सेवक राहत आहे, त्याला आपण जाऊन भेटूया. त्या क्षेत्रामध्ये सूप नावाचं जे नगर आहे, त्या क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच शौल आणि त्याचा जो गडी आहे तो देवाच्या आत्म्याच्या द्वारे चालवले जाऊ लागले. जेव्हा ते इफ्राईम प्रांतात होते त्यावेळेला त्यांनी देवाच्या सेवकाचा विचार केला नाही. जेव्हा ते बन्यामीन प्रांतात होते त्यावेळेला त्यांनी देवाच्या सेवकाचा विचार केला नाही. जेव्हा ते शालीम प्रांतात होते त्यावेळेला त्यांनी देवाच्या सेवकाचा विचार केला नाही. किंवा शालिशा प्रांतात होते त्यावेळेला त्यांच्या मनात विचार आला नाही की आपण जाऊन देवाच्या सेवकाला भेटूया. पण जेव्हा ते सूप नगरात आले, ज्या ठिकाणी शमूएल संदेशा राहत होता, त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचे विचार देवाच्या द्वारे चालवले जाऊ लागले. हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी तुमचे विचार देवाच्या विचारांशी जोडले जातात, तुम्ही देवाच्या विचारांच्या द्वारे चालवले जाता. आणि वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे की लगेच शौल म्हणला चल आपण जाऊया, आणि ते दोघे गेले. आणि त्याच्या आदल्या रात्री शमूएल संदेशाला देवाने सांगितलेलं होतं की ह्याच सुमारास तुझ्याजवळ एक पुरुष येईल आणि त्या पुरुषाला इस्रायलाचा भावी राजा म्हणून तो अभिषेक कर. हा गेलेला हरवलेली गाढवं शोधण्यासाठी, तुम्ही या ठिकाणी तुमच्या समस्यांची उत्तर शोधण्यासाठी आलेला आहात. परंतु वचनात सांगितलेलं आहे तुझी गाढवे सापडलेले आहेत, तुझ्या समस्या दूर झालेल्या आहेत. देवाच्या मंदिरामध्ये परमेश्वराने तुमच्यासाठी उत्तम वाटा निवडून ठेवलेला आहे. जेव्हा तो हरवलेली गाढवं शोधण्यासाठी त्या ठिकाणी गेला, तो चिंता करत आहे गाढवांच्या विषयी. पण जेव्हा तो शमूएलाला भेटला, शमूएल संदेशा म्हणत आहे ज्या गाढवांची तू चिंता करत आहेस ती गाढवं विसर, कारण ती सापडलेली आहेत. तू माझ्या मागून ये, कारण तुझ्यासाठी एक विशेष खुर्ची मी ठेवलेली आहे. तो आज रात्री आमच्या बरोबर भोजनास बस.
शमूएल संदेशचा जो सर्वोच्च अधिकार होता त्या इस्रायल देशाचा, तो सर्वोच्च अधिकार जो आहे त्या ठिकाणी तो गेला शाऊल. आणि वचनांच्या मध्ये सांगितले उंच ठिकाणी एक मोठा मेज लावलेला होता. ह्या बाजूला काही लोक बसलेले होते, 12 कुळातील लोक, 6 लोक इकडे 6 लोक इकडे. शमूएल संदेशासाठी एक खुर्ची ठेवलेली होती आणि जी मुख्य खुर्ची होती ती शाऊलासाठी ठेवलेली होती. हालेलुया. आणि ज्या वेळेला शाऊल तिथे गेला, वचनात सांगितलेलं आहे, असं दिलेलं आहे 9वा अध्याय 22 वचन. शमूएलाने शाऊलाला व त्याच्या गड्याला भोजन ग्रहात नेले आणि तेथे सुमारे 30 जण आमंत्रित होते. त्यांच्या पंक्तीतल्या प्रमुख स्थानी त्यास बसवले. आज तुम्ही निराश, खचलेले, दुःखी, त्रासलेले त्याचं उत्तर शोधण्यासाठी देवाच्या मंदिरामध्ये आलेला आहात. परंतु ह्या देवाच्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला प्रमुख स्थानी बसण्यासाठी अभिषेक केलेला आहे. एक प्रमुख खुर्ची, एक उत्तम खुर्ची, एक उत्तम अभिषेक, उत्तम आशीर्वाद देवाने तुमच्यासाठी ठेवलेला आहे. पुढे वचनाच्या मध्ये सांगितले 24 वचन. शमूएलाने आचार्याला सांगितले, जो वाटा मी तुला राखून ठेवायला सांगितलेला होता तो घेऊन ये. आमेन. हालेलुया. देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये तुमच्यासाठी उत्तम वाटा देवाने राखून ठेवलेला आहे. त्याची वाट तुम्ही पाहिली पाहिजे. उत्तम वाटा. तुम्ही म्हणाल देवा मी या पात्रतेचा नाहीये, मी लायकीचा नाहीये, पण परमेश्वर म्हणत आहे माझ्या मुलाने तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे आणि त्याचं रक्त सांडून त्याच्या रक्ताच्या मोबदल्यात तुला विकत घेतलेला आहे. आणि म्हणून तू माझ्यासाठी विशेष आहेस, तू माझ्यासाठी प्रमुख आहेस, तू माझा निवडलेला आहेस, मी तुला निवडून घेतलेला आहे. आणि उत्तम उत्तम वाटा परमेश्वराने तुमच्यासाठी, आपल्यासाठी ठेवलेला आहे, राखून ठेवलेला आहे. काळांपासून ते आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे देवाच्या मंदिरामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये. जरी तुम्ही छोटीशी गोष्टीसाठी देवाजवळ आलाय, देवा माझं एवढंसं काम झालं तर लय बरं होईल, देवा एवढं समस्या सुटली ना, मी लय तुझा खूप आभार आहे, मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन. देव म्हणत आहे ती समस्यापेक्षा जास्त मोठे आशीर्वाद मी तुझ्यासाठी राखून ठेवलेले आहेत. कारण तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात, तुम्ही देवाच्या घरामध्ये आहात. जेव्हा तुम्ही देवाच्या घरामध्ये स्वतःला ठेवताय, देवाच्या मंदिरात, देवाच्या उपस्थितीमध्ये स्वतःला ठेवताय, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही प्रवेश करताय, त्या क्षेत्रामध्ये राहताय, उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडताना तुम्ही पाहाल. कारण त्या ठिकाणी पूर्ण जे रेलम आहे ते देवाच्या उपस्थितीचं जगत आहे. देवाच्या उपस्थितीने तुम्ही मागून पुढून वेढले जाताय, तुम्ही चालवले जाताय देवाच्या उपस्थितीच्या द्वारे, देवाच्या सानिध्याच्या द्वारे. देवाच्या वचनात जसं सांगितलेलं आहे की ज्याच्यावर परमेश्वर प्रेम करतो, ज्यांना देवाने निवडलेलं आहे, जे देवाचे भय धरतात, त्यांच्यासाठी उत्तमातल्या उत्तम गोष्टी त्यांच्या झोपेतही परमेश्वर पुरवतो. शाऊलाने कधी मनात विचार केला नाही की त्याच्यासाठी अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. तो तर फक्त गाढवं शोधण्यासाठी गेलेला आहे. परंतु वचनात सांगितलंय की परमेश्वराने त्याला इस्रायलाचा भावी राजा, इस्रायलाचा राजा म्हणून त्याला अभिषेक केला. आणि तिथून पुढे तो इस्रायलाचा राजा म्हणून वचनात सांगितलेला आहे की अधिपत्य करू लागला, तो राज्य करू लागला. परमेश्वराने तुम्हाला येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्तामध्ये राज्य, प्रभुत्व करणारे अशा प्रकारे निवडलेला आहे, अभिषेक केलेला आहे. तुम्ही लोकांच्या पाठीमागे जाणार नाही, परंतु लोक तुमच्या मागे जावेत अशा प्रकारचा अभिषेक परमेश्वराने तुमच्यामध्ये ठेवलेला आहे. अधिपत्य करण्यासाठी, राज्य करण्यासाठी, त्या अंधकाराच्या शक्तींवर, दुरात्म्यांवर, सैतानाच्या प्रत्येक कृत्यांच्यावर राज्य करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला निवडलेला आहे. आणि येशूने त्याच्या रक्ताच्या द्वारे किंमत देऊन आपल्याला विकत घेतलेला आहे. तिसरी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तो गडी आहे, तो शाऊलाला म्हणाला चल आपण देवाच्या सेवेकडे जाऊया. तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्ही जे देवाचे अभिषिक्त दास आहेत, देवाचे जे उत्तमातले उत्तम सेवक आहेत, देवावरती विश्वास ठेवणारे, प्रामाणिकपणे सेवा करणारे, त्यांच्याशी सल्लामसलत करूनच तुमच्या जीवनाचा निर्णय घ्या आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवा. त्यांनी जे सांगतात त्याच्यावरती विश्वास ठेवा. तुमच्या जीवनाचं कल्याण होणार, तुमच्या जीवनाचं चांगलं होणार. तो गडी म्हणाला चल आपण त्या नगरात जाऊया आणि देवाच्या सेवकाला विचारूया. जेव्हा शाऊल तिथं त्या देवाच्या सेवकाला विचारायला गेला, वचनात सांगितलेलं आहे त्याने फक्त गाढवच त्याला मिळाले नाहीत, परंतु इस्रायलाची सगळी संपत्ती, इस्रायलाचा सगळा अधिकार, आणि तो राजा झाला. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाच्या मार्गदर्शनासाठी तहानलेला आहे,
जेव्हा तुम्ही देवाला विचारताय, रडताय, प्रार्थनांच्या मध्ये उपस्थितीमध्ये, देवा पुढे काय, प्रभू पुढे काय, देवा तुझ्या इच्छा मला प्रकट कर, तुझ्या इच्छेमध्ये मला चालायचं आहे.